मान्यता दिलेली आहे। आणि सगळ्यात शेवटी जो हिंदूंसाठी जो कायदा केला तो म्हणजे आर्य समाज व्हॅलिडेशन ऍक्ट। आर्य समाजाला सुद्धा स्वतंत्र विवाहाचा, म्हणजे आर्य समाजाच्या विवाह पद्धती कशी ज्याला आपण वैदिक पद्धतीने म्हणतो, ही होम हवन सप्तपदी वगैरे ते मान्य करत नाहीत। ते आपण लव्ह मॅरेज करणारी लोक वैदिक पद्धतीने करतात, सोपं होतं ना ते, कारण वैदिक पद्धतीला मान्यता देण्यासाठी आर्य समाजासाठी 1936 ला ब्रिटिशांनी नाबा खेर नावाची जी व्यक्ती होती आर्य समाजासाठी काम करणारी, खरे की खेर या शब्दात फक्त गडबड होईल, तर त्या व्यक्तीने ब्रिटिशांच्या पार्लमेंट मधून हा कायदा पास करून घेतलेला होता। त्यामुळे हिंदू, मुसलमान, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध सोडून बाकी पाची धर्माला ब्रिटिशांनी या देशामध्ये आपल्या कालखंडामध्ये कायदे विवाहाचे करून दिलेले आहेत। आता हा इतिहास सगळा संपला। आता आपण स्वातंत्र्याच्या नंतर लगेच तुम्हाला मी पुढे घेऊन येतो किंवा ब्रिटिशांच्या काल सिंधू संस्कृतीपासून कसं आलं। सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला विवाह पद्धती माहित नाही, वैदिक संस्कृतीमध्ये आंतरवर्णीय विवाह पद्धती होती, मनुस्मृतीमध्ये 8 विवाहाचे प्रकार सांगितले, नंतर मनुस्मृतीच्या ग्रंथावरती हिंदू विवाह आणि वारसा हक्काचे कायदे बनले। त्याच कायद्याला ब्रिटिशांनी काही काळ 1862 पर्यंत मान्यता दिली आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी सगळ्याच धर्माचे कायदे स्वतंत्रपणे कायदे सगळ्याच धर्माचे करून टाकले आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधानाच्या समोर हा प्रश्न आहे, सगळ्यांच्या समोर आहे। तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालंय, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे कायदे होते तेच कायदे स्वातंत्र्यानंतर सुद्धा जसेच्या तसे चालू राहिलेले आहेत। उलट त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, नवीन कायदे सुद्धा बनवलेले आहेत। जो ख्रिश्चनांचा 1869चा घटस्फोटाचा आणि 1872चा कायदा होता तो आजही चालू आहे। त्याच्यामध्ये 2001 साली अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, अरुण जेटली कायदा मंत्री होते, त्यावेळेस त्याच्यामध्ये सुधारणा केली 2001 साली। म्हणजे ख्रिश्चनांचं चालू आहे, मुस्लिमांचा शरीयत आणि मुस्लिमांचा जो 1937 ला शरीयत कायदा लागू केला, 39 ला घटस्फोटाचा कायदा केला। या 2 कायद्याच्या व्यतिरिक्त राजीव गांधींच्या सरकारने शहाबानूचं प्रकरण झालं तेव्हा मुस्लिम महिलांसाठी स्वतंत्र घटस्फोटाचा कायदा म्हणजे मुस्लिम महिला सुरक्षा हा कायदा शहाबानू प्रकरणाच्या वेळात राजीव गांधींच्या सरकारने काँग्रेसच्या सरकारने केलं। त्यामुळे मुस्लिम कायदे जसे तसे आहेत, ख्रिश्चन कायदे जसे तसे आहेत। पारशांचा सुद्धा कायदा आहे की 1865च्या कायद्यामध्ये 1921 ते 1936 या कालखंडामध्ये जगातल्या पारशांच्या सूचना मागवून भारतामध्ये पारशांच्या कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे पारशांचा कायदा सुद्धा चालू आहे। पण ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे हिंदूचे कायदे होते ते कायदे मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी थांबवले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू पर्सनलला नवीन बनवण्यासाठी हातामध्ये घेतला। कारण प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक समाजामध्ये लग्नाच्या अतिशय वाईट पद्धती होत्या आणि ब्राह्मणांचं त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व होतं। त्यामुळे भारतातली जी विविधता आणि या 3 वर्णांच्या महिलांचा स्त्रियांचा जो प्रश्न होता यांना एकत्रित कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, म्हणून हिंदूंचा पर्सनल लॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या हिंदूंसाठी पर्सनल लॉ बनवलेला आहे। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे सगळ्या हिंदूंसाठी एकच कायदा असावा, हिंदूंसाठी समान नागरी कायदा असावा, फक्त हिंदूंसाठी, तरी हा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल 11 एप्रिल 1948 साली संसदेमध्ये मांडलं। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना ज्योतिर्मठाचे शंकराचार्य, नंतर वेगवेगळे शंकराचार्य आणि सगळे धार्मिक स्तरावरती संपूर्ण भारतामध्ये या हिंदू कोड बिलाला म्हणजेच हिंदूंच्या पर्सनल लॉला हिंदूंच्याच लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक स्तरावरती विरोध केला होता। नंतर संसदेमध्ये सुद्धा अनेक लोकांनी विरोध केला होता। परंतु एक गोष्ट याच्यामध्ये होती की संसदेमध्ये जेवढ्या महिला होत्या, हंसा मेहता असतील, दुर्गाबाई देशमुख असतील, जयश्री रायजी असतील किंवा ऐजाज रसूल म्हणून होत्या, तर या सगळ्या स्त्रियांनी मात्र संसदेमध्ये म्हणजे खंबीरपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या बिलांचं काय केलं होतं, स्वागत केलं होतं। जेवढ्या संसदेमध्ये स्त्रिया होत्या तेवढ्या सगळ्यांनी। श्यामाप्रसाद मुखर्जी
परंतु कर्मधर्म संयोगाने किंवा इतिहासाची कशी लीला असते ती बघा. नंतर तेच कॅबिनेट मिनिस्टर, लॉ मिनिस्टर झाले. नंतर तेच लॉ मिनिस्टर झाले आणि जे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हिंदू विवाह कायदा, हिंदू घटस्फोटाचा कायदा, हिंदू वारसा हक्काचा कायदा, हिंदू मायनॉरिटीचा कायदा, हिंदू दत्तकचा कायदा, जे बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्रित बनवले होते ते सगळे कायदे जसेच्या तशी हावी पाटसकर महाराष्ट्रातले यांना कायदा मंत्री म्हणून ते सगळे मंजूर करून घ्यावे पार्लमेंट मध्ये लागले आणि बाबासाहेबांच्या बंगल्यावर जाऊन मदत सुद्धा ते घेत होते. सोहनलाल शास्त्रींनी सगळं डिटेल ते लिहिलेलं आहे. त्यामुळे 1952 ते 57 कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हिंदूंचा पर्सनल लॉ स्वातंत्र्य कालखंडामध्ये नवीन झालेला आहे. आता हिंदूंचे कायदे जे आहेत 1955 ला बनला एक कायदा, त्याच्यानंतर 56 ला अमेंडमेंट बनली आणि 56 साली सगळे कायदे विवाहाचे, घटस्फोटाचे वगैरे सगळे जे हिंदूंच्यासाठी बनलेले आहेत. त्यामुळे हिंदूंचा पर्सनल लॉ नव्याने बनला. बाकी सगळ्या धर्माचे जुने आहेत तेच कायदे बाकी सगळ्या धर्माचे राहिले. त्यामुळे हे जे सगळ्या 4 धर्माचे झाले, परंतु स्वातंत्र्याच्या अगोदर पण नाही. शिखांचा जो कायदा होता अगोदरचा तो मात्र स्वातंत्र्याच्या नंतर बंद करण्यात आला आणि शीख, बौद्ध आणि जैन या 3 धर्मांना मात्र कुठल्याही प्रकारची या 3 धर्मांची दखल घेतली गेलेली नाही. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये थोडी शिखाची घेतली पण बौद्धांची दखल घेतलीच नाही, जैनांची दखल घेतलीच नाही. बौद्ध, शीख आणि जैन हे 3 धर्माचे लोक त्याही कालखंडामध्ये बौद्धांची मेजॉरिटी नव्हती त्याच्यामुळे काही प्रश्न येत नव्हता. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र ही मागणी असताना सुद्धा या 3 धर्मांना व्यक्तिगत कायदा नाही. त्यामुळे हे जे व्यक्तिगत कायदे आहेत हे सातत्याने इथपर्यंत अजूनपर्यंत चालत आलेले आहेत. हा व्यक्तिगत कायद्याचा मुद्दा मी या ठिकाणी संपवतो आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्याकडे मी येतो. म्हणजे व्यक्ती विवाहाचे कायदे कशा पद्धतीने ब्रिटिशांच्या अगोदर पासून आहे तिथपर्यंत आहेत, आता कसे चालत आहे. आता आपला दुसरा विषय काय आहे की हे सगळे धर्मावर आधारित कायदे आहेत आणि इथं समान नागरी कायदा पण झाला पाहिजे अशी पण इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्तरावरती हा खूप संवेदनशील विषय आहे कारण हिंदूंचा त्याला समान नागरी कायदा साठी हिंदू सगळे संघटना बीजेपी सगळे एका बाजूला आहेत आणि मुस्लिमांचा समान नागरी कायद्याला विरोध आहे. ही सरळ भूमिका आहे. त्यामुळे समान नागरी कायदा, आता ही समान नागरी कायद्याची संकल्पना थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो आणि हा विषय आटोपता मी या ठिकाणी घेतो. समान नागरी कायदा म्हणजे काय याचा मी अर्थ सांगितलाय की जिथं एकच धर्म असेल तिथं विवाहाचे, घटस्फोटाचे कायदे करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. पण जिथे अनेक धर्म असतील तिथे मात्र सगळ्या धर्मांना मिळून एक कायदा करायचा का प्रत्येक धर्माचा मिळून वेगळा कायदा करायचा हा प्रश्न निर्माण होतो. सगळ्या धर्मांना एकच कायदा निर्माण केला तर त्याला काय म्हणायचं, समान नागरी कायदा त्याला म्हणायचं. भारतामध्ये 7 धर्म आहेत. या 7 धर्मांची परिस्थिती कशी आहे ते बघा. हिंदूंना पर्सनल लॉ आहे, मुसलमानांना पर्सनल लॉ आहे, ख्रिश्चनांना पर्सनल लॉ आहे, पारशांना पर्सनल लॉ आहे. परंतु या 7 धर्मामध्ये 4 गट पडलेत या मुद्द्यावरून. यांचे 7 धर्मामध्ये 4 गट पडलेले आहेत. पहिला गट हिंदूंचा आहे. हिंदूंचं म्हणणं आहे की समान नागरी कायदा पाहिजे. म्हणजे हिंदू कोड बिलाच्या विरोधात याच्या विरोधात भूमिका होती आणि आता मात्र त्यांची याच्या समर्थनार्थ भूमिका आहे. मुस्लिमांचं म्हणणं आहे की समान नागरी कायदा नाही पाहिजे. ख्रिश्चन आणि पारशी हे काही जास्त बोलत नाही ती आहेत. चौथा गट आहे तो जैन, बौद्ध, जैन आणि शीख यांना कायदाच नाही. ज्या कायदा नसलेला हा चौथा गट आहे. या 3 धर्माची मागणी आहे की तुम्हाला आहे मग आम्हाला का नको, आम्हाला समान नागरी कायदा मिळाला पाहिजे कारण आम्हाला बौद्धांना समान नागरी कायदा नाही म्हणून बौद्धांची लग्न बेकायदेशीर, बौद्धांचं धार्मिक जीवन बेकायदेशीर. आणि पहिली केसचा निकाल लागला होता तुमच्या भंडारा सत्र न्यायालयामध्ये 1972च्या कालखंडामध्ये लागला. शकुंतला वर्सेस निळकंठ ही जी केस आली होती आणि भंडारा सत्र न्यायालयाने निकाल दिला होता की बौद्धांना विवाहाचा कायदा नसल्यामुळे बौद्ध पद्धतीनं लागलेलं लग्न जे आहे ते बेकायदेशीर आहे आणि ते लग्न बेकायदेशीर. इथून केस नागपूर बेंचला गेली. नागपूर बेंचनी पण सांगितलं की बौद्ध पद्धतीनं लागलेलं लग्न बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे बौद्ध कायदा नसल्यामुळे बौद्ध पद्धतीनं लग्न करता येत नाही. का तर तुम्हाला कायदा नसल्यामुळे बौद्ध हे हिंदू, शीख जैन आणि बौद्ध यांना हिंदू कायदे लागू करण्यात आलेले आहेत.
भारतीय संविधानाचं आर्टिकल 25(2) अनुच्छेद 25(2) हा सांगतो की जैन, शीख आणि बौद्ध यांना हिंदू कायद्या अंतर्गतच समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे याच्यावरून काय होतं की धर्माने बौद्ध, धर्माने शीख, धर्माने जैन, पण कायद्याने मात्र हिंदू सगळेजण आहोत. आपण स्वतंत्र व्हायचं की नाही व्हायचं हा त्याच्यातून मुद्दा समोर येतो. त्यामुळे 7 धर्माचे हे 4 गट पडलेले आहेत. एकाला नको पाहिजे, एकाला समान नागरी कायदा पाहिजे, एक दुसऱ्याला नको पाहिजे, तर तिसऱ्याला कायदाच नाही आहे. त्याच्यामुळे हे 4 गट आहेत. आता याच्यावरती संविधानाची काय भूमिका आहे, न्यायालयाने काय निकाल दिलेले आहेत, सरकारने काय भूमिका घेतलेली आहे आणि राजकीय पक्षांनी काय भूमिका घेतलेली आहे, हा माझा शेवटून दुसरा मुद्दा आहे. म्हणजे विषय संपवण्याच्या दृष्टीने की आता हे आपण संविधान समान नागरी काय कायदा, एक धर्म म्हणतोय, दुसरा म्हणतोय नको. संविधानाने काय म्हटलेलं आहे आणि हा विषय समान नागरी कायद्याचा चर्चेला का आला, तर हा विषय जो आलेला आहे तो संविधान कर्त्यांच्यामुळे हा विषय चर्चेला आलेला आहे. आता आपण सर्वप्रथम मी तुमच्या समोर हा विषय चर्चेला पहिली भूमिका संविधान सभेची मांडतो. संविधान सभा, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट, जे भारतीय संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरती एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने 23 नोव्हेंबर 1948, 28 आणि 30 मार्च 1947 ला या उपसमितीने चर्चा केली. आणि या उपसमितीने चर्चा काय केली की समान नागरी कायद्याचा जो मुद्दा आहे हा मुद्दा नेमका कुठल्या फंडामेंटल राईट्स मध्ये टाकायचा का डायरेक्टिव्ह म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये टाकायचा का मूलभूत अधिकारामध्ये टाकायचा. असं का, तर समान नागरी कायदा केला पाहिजे हे बंधनकारक करायला पाहिजे का ऐच्छिक ठेवायला पाहिजे, हा मुद्दा लक्षात घ्या. या देशात समान नागरी कायद्याची चर्चा होती ती हे बेसिक कुणी चर्चेला घेत नाही. तर संविधान सभेने जी उपसमिती सरदार वल्लभभाई पटेलांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती त्या समितीच्या समोर विषय होता की हा विषय देशातल्या सरकारांना, राज्य आणि केंद्रांना की समान नागरी कायदा झालाच पाहिजे असा बंधनकारक करायचा का ऐच्छिक करायचा, म्हणजे करायचा असेल तर करा, इच्छा नसेल तर करू नका. याच्यावर चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतलाय त्या समितीने की हा विषय ऐच्छिक असला पाहिजे, समान नागरी कायदा करण्याची जबरदस्ती असता कामा नये. म्हणून जबरदस्ती करायची नाही, पण समान नागरी कायदा जर कुणाला हवा असेल तर तो करा. मग हे कलम टाकण्यासाठी म्हणून मार्गदर्शक तत्वामध्ये भारतीय संविधानाचं 44 कलम आहे आणि असेंब्ली डिबेट म्हणजे संविधान सभेतल्या चर्चेचा ठरावाचा अनुच्छेद 35 नंबरचा आहे. जो संविधान सभेतला 35 नंबरचा जो ठराव आहे तोच भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये 44वा आलेला आहे. या 44वा मध्ये काय म्हटलंय की भारताच्या भूमीवरती राहणाऱ्या सर्व नागरिकांना जात, धर्म, पंथ, भाषा व्यतिरिक्त एक समान नागरी कायदा करण्याचा राज्यांनी प्रयत्न करावा. राज्यांनी काय करावा, प्रयत्न करावा, केलाच पाहिजे असं नाही. कारण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्वाला न्यायालयामध्ये आव्हान करता येत नाही. त्यामुळे सरकारने हा कायदा केला तरी तुम्ही सरकारला न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकत नाही. हा तो मुद्दा आहे. हाच म्हणजे ही शिफारस संविधान सभेला पाठवली आणि संविधान सभेला 23 नोव्हेंबर 1948 ला चर्चा झाली. संविधान सभेमध्ये अनेक सूचना आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकही सूचना स्वीकारली नाही आणि हा 44वा जे ड्राफ्टिंग आहे की हा समान नागरी कायदा भारतातल्या लोकांच्यासाठी असावा, परंतु तो करण्याचा राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी प्रयत्न करावा अशा पद्धतीनं हे संविधानामध्ये कलम आलेलं आहे. संविधान सभेची भूमिका सांगितली. आता त्याच्यानंतर संविधानामध्ये कलम, संविधानाची भूमिका काय, तर संविधान काय म्हणतंय की बाबा समान नागरी कायदा झाला पाहिजे. तर संविधानामध्ये संविधानाची भूमिका मांडताना संविधानामध्ये कलम 44 हे समान नागरी कायदा म्हणतंय. नंतर कलम 246 आहे. हे 246 कलम काय म्हणतंय की राज्याला आणि केंद्राला कायदे करण्याचे अधिकार आहेत. आता हे समान नागरी कायद्याची जी समवर्ती सूची आहे म्हणजे राज्य आणि केंद्राची मिळून दोघांना पण कायदा करतो अशी जे विषय आहेत, ही समवर्ती 7वी सूची आहे. त्या 7वी सूचीमध्ये 3रा विषय आहे आणि त्या 3ऱ्या विषयामध्ये सांगितलेलं आहे की विवाह आणि घटस्फोट,
अर्भक आणि मुलांचं संगोपन, नंतर दत्तक, नंतर मृत्यूपत्र विना जो माणूस वारला असेल त्याच्या संपत्ती कसा करायचं, मृत्यूपत्र असल्यानंतर उत्तराधिकार कसा करायचा आणि देखभालीचा खर्च कसा करायचा, या ज्या विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक आणि देखभाल हे जे विषय आहेत, या विषयावरती राज्य सरकारला पण कायदा करायचा आहे. म्हणून आपण नितीन राऊत विधानसभेत मांडला ना बिल, की राज्य सरकारलाही कायदा करण्याचा अधिकार आहे आणि केंद्र सरकारला सुद्धा कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. 246 कलम म्हणतंय की तुम्हाला दोघांना अधिकार आहे, पण 44 कलम काय म्हणतंय की विवाहाचा, घटस्फोटाचा सगळ्यांचे दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे, परंतु सगळ्या धर्मांसाठी एकच झाला पाहिजे. असं 44 काय म्हणते, समान नागरी कायदा. अगोदर ऑलरेडी धर्मावरती आहेत, तर तुम्ही प्रयत्न करा की सगळ्या धर्मांच्यासाठी एकच कायदा असला पाहिजे. त्यामुळे एकच कायदा असला पाहिजे. भारतीय संविधानाचं 13वा आणि 14वा कलम आहे, ते काय म्हणतंय बघा. 13वा कलम भारतीय संविधानाचं काय म्हणतंय की संविधान सुरू होण्याच्या अगोदर जेवढे कायदे आहेत ते जर संविधानाशी विसंगत असतील तर ते बेकायदेशीर आहेत आणि ते ऑटोमॅटिक रद्द होतात. आणि ह्या 13व्या कलमामध्ये हिंदू, पारशी, ख्रिश्चन, जैन कुठलाच व्यक्तिगत कायदा बसत नाही. ते आपोआपच हे 13वं कलम लागलं तर काय होते, रद्द होतात. त्यामुळे 14वं कलम तर काय सांगताय की समता असली पाहिजे. मग समता असल्यानंतर वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे कायदे हे भारतीय संविधान स्वीकारत नाही. त्यामुळे भारतीय संविधानाची भूमिका याच्यावर काय, भारतीय संविधानाची स्पष्ट भूमिका आहे की या देशामध्ये सगळ्या धर्मांच्यासाठी एकच कायदा झाला पाहिजे. ही भारतीय संविधानाची भूमिका आहे. मी संविधान सभेची भूमिका सांगितली, संविधानाची भूमिका सांगितली. आता तिसरं, न्यायालयाची भूमिका. याच्यावर न्यायालयाची भूमिका काय आहे, कारण जगामध्ये कुठल्याही न्यायालयासमोर जेवढं आव्हान नसेल तेवढं आव्हान 1950 नंतरच्या भारतीय न्याय व्यवस्थेवरती आव्हान आहे. लक्षात घ्या तुम्ही, कसं आव्हान आहे. तर भारतीय संविधान काय म्हणतंय की समान नागरी कायदा झाला पाहिजे आणि न्याय व्यवस्थाची रचना, न्याय व्यवस्था निर्माण झालेली आहे ती कुठून निर्माण झाली, भारतीय संविधानातून न्याय व्यवस्था निर्माण झालेली आहे. भारतीय संविधानातून न्याय व्यवस्थेची रचना, हायकोर्ट कसा असावं, सुप्रीम कोर्ट कसं असावं, खालचे बेंच कसं असावं, वरपासून खालपर्यंत संविधानाने तो ढाचा बनवून दिलेला आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेची जबाबदारी काय आहे, तर न्याय व्यवस्थेची पहिली जबाबदारी की संविधानातल्या प्रत्येक तत्वाचं संरक्षण करणं ही भारताच्या न्याय व्यवस्थेची काय आहे, जबाबदारी आहे. भारताच्या न्याय संस्थेचा न्याय देण्याचा मूळ स्रोत काय आहे, तर भारतीय संविधान आहे. संविधानाच्या कुठल्याही तत्वाला गालबोट लागता कामा नये. त्याचा राखणदार जो आहे तो कोण आहे, न्याय व्यवस्था आहे. पण त्या न्याय व्यवस्थेसमोर असा प्रश्न निर्माण होतोय की संविधान व्यक्तिगत कायद्याला, धर्मावर आधारित कायद्यांना संविधान मान्यता देत नाही आणि न्यायालयासमोर हे जे हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन जग हे सगळे विवाहाचे, घटस्फोटाचे सगळे जे खटले येतात, हे खटले चालवायचे कसे. कारण आम्हाला आदेश कुणाचा आहे, संविधानाचा. आमच्या समोर तत्व सर्वश्रेष्ठ संविधानाचा आहे. परंतु हे संविधानाचं नाही, पर्सनल धर्मावर आधारित कायदे जे आहेत त्या कायद्याच्या आधारे आम्हाला निकाल द्यायचा आहे. त्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेसमोर एका बाजूला संविधान आहे आणि दुसऱ्या बाजूला धर्मावर आधारित व्यक्तिगत कायदे आहे. सुप्रीम कोर्टाचे गजेंद्र गडकर मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे होते. त्यांनी शहाबानो आणि एका प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलं की जर आमच्या समोर व्यक्तिगत कायद्यांचा निकाल द्यायचा असेल तर या देशामध्ये संविधान हे व्यक्तिगत कायद्याला अजिबात मान्यता देत नाही. त्यामुळे समान नागरी कायदा प्रगतिशील या देशामध्ये झाला नाही, ही या देशातल्या लोकशाहीची शोकांतिका आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांचं वाक्य आहे. दुसरे की न्यायालयासमोर एक केस आली होती, मुस्लिम एक केस आली होती, वाटणी करण्याची केस आली होती. त्यांचं म्हणणं होतं की आर्टिकल 14 समतेच्या आधारे आमची केस लढली पाहिजे, परंतु वाटणी मात्र तुमची शर्यत प्रमाणे झाली पाहिजे. आणि ती वाटणी कशी आहे की मुस्लिम समाजामध्ये संपत्तीची वाटणी होती, म्हणजे मुलाला एक हिस्सा आणि मुलीला अर्धा हिस्सा, समान हिस्सा नाही, अशी वाटणी झाली पाहिजे. डिस्प्यूट काही नव्हतं, फक्त असं मार्गदर्शन आम्हाला ते वारसा हक्काचं कागदपत्र द्या. न्यायमूर्ती धानुका होते, यांनी प्रश्न केला की मी काय करू.
आणि तो हायकोर्टाच्या सुजाता मनोहर आणि एम.जी. चौधरी यांच्या खंडपीठाकडे ही केस पुन्हा आले की न्यायमूर्ती धानुकांनी याच्यावर प्रश्न केला की बाबा संविधान श्रेष्ठ का तर पर्सनल कायदे श्रेष्ठ, याच्यावरती नेमकं काय आपण करायला पाहिजे. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने 1996 साली सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला सांगितलं होतं की हे जे पर्सनल कायद्याचं शहाबानोच्या नंतर जे प्रकरण झालेलं आहे, तर भारतीय संविधानाने 44 कलमानुसार समान नागरी कायदा बनवायला सांगितलंय. त्याचं तुम्ही स्वातंत्र्याच्या नंतर आतापर्यंत नेमकं काय प्रयत्न केलं त्याचा अहवाल सादर करा आणि तुमची भूमिका काय आहे ती मांडा. परंतु सर्वोच्च न्यायालयासमोर भारत सरकारने आपली भूमिका मांडली नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये सुजाता मनोहर आणि एम.जी. चौधरी हे जे 2 न्यायाधीश आहे यांच्या समोर ही जस्टिस धानुकांनी विचारलेले प्रश्न होते. त्यांच्या समोर केस आल्यानंतर सुद्धा सरकारला या खंडपीठाने नोटीस पाठवलं की पर्सनल कायद्यांच्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका सरकारची आहे, समान नागरी कायदा किंवा या सगळ्या तुमची, परंतु तिथेही सरकारने आपली भूमिका मांडायला गैरहजेरी दाखवली. आणि मग खंडपीठाने निकाल देताना सांगितलं, सुजाता मनोहर आणि जस्टिस चौधरी यांच्या निकालामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे की संविधान तर या देशामध्ये व्यक्तिगत कायद्याला मान्यता देत नाही आणि व्यक्तिगत कायद्याला मान्यता द्यायची की नाही हा अतिशय प्रश्न सोडवला पाहिजे. व्यक्तिगत कायद्याला मान्यता दिली तरी प्रॉब्लेम आहे आणि व्यक्तिगत कायद्याला मान्यता दिली नाही तरी प्रॉब्लेम आहे. मुद्दा लक्षात घ्या.